कारण का की लाईफ मध्ये आपल्याला ऑलवेज बोध होत राहणं गरजेचं आहे. आता या गोष्टी आपल्याला माहिती नसतात का? खूप लोकांना माहिती असतात, पण आपल्याला ऐकताना खूप भारी वाटतं. आणि नुसतंच ऐकताना भारी वाटत नाही. आज आपल्याला एक लाईफ एज्युकेशन भेटतं. आणि हे लाईफ एज्युकेशन आहे ना, ते आपण त्याचा विसर पडलेला असतो. त्या गोष्टी आपण परत केलं की आपल्या मूल्यांमध्ये, आपल्या आजच्या दिवसामध्ये, इथनं पुढच्या लाईफमध्ये खूप फरक पडू शकतो. आणि ह्याची सुरुवात होते सोमवारी अर्चिता मॅडम कडून आणि सांगता होते वैद्यताईंच्याकडून. कारण उद्याला आपल्याला सगळ्यांना सुट्टी असते. ओके. उद्याला ऑल सगळ्यांना सुट्टी आहे. तर मग सोमवारी परत न्यू एनर्जी, न्यू एक्साइटमेंट ना आपण परत आपल्या कॉलवर येणार आहोत. एक तरी व्यक्तीला पण मदत करूच करू. कारण का माहितीये का? चांगल्या गोष्टीला खूप सांगावं लागतं. खूप सांगावं लागतं. कारण चांगली गोष्ट अशीच कोण सहजासहजी करत नाही. आणि मला तरी वाटतं चांगली गोष्ट करायला भाग्यात लागतं आणि ते भाग्य कधी उजळल माहिती नाही. आणि आता भेटलं असेल तर आता आपण कनेक्ट राहणं गरजेचं असतं. तसंच खूप लोकांना याच्याशी कनेक्ट करणं, ऐकायला लावणं. सोमवारी नवीन वर्ग चालू होतो. त्याच्यामध्ये जॉईन करणं आपलं सगळ्यांचं काम आहे. तर आता आपण जाऊ. आज मस्त बोध मिळणार आहे. ओके. जाऊ आपण वैशाली वैद्यताईंच्याकडे. ओके, कंटिन्यू. वैशालीताई योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, आमच्या गुरु आहेत. कारण आम्ही नॅचरोपॅथी यांच्याकडनं शिकलोय, योगा यांच्याकडून शिकलाय, आयुर्वेद रत्न आहेत, संस्कृत रत्न आहेत, खूप गाढे अभ्यासक आहेत. नुसताच अभ्यास नाही आहे बरं का, लोकांना शिकवण्याचा 40-45 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 45 म्हणजे लय मोठा आहे बरं का. आणि हे 45 वर्ष त्यांनी नुसताच शिकल्या नाहीये, तर त्या शिकवण्याचा एक्सपिरियन्स 45 वर्षाचा आहे. तर जाणार आहोत त्या एक्सपिरियन्स आपल्याला सुद्धा थोडस, जैसी संगत वैसी रंगत, थोडं तरी आपल्यात यावं म्हणून. कंटिन्यू वैद्यताई. सुमित सर ऑल म्यूट टाका. यस ताई. वैशाली ताई अनम्यूट करा. हरी येतोय आवाज? हा. खूप छान. आता आपण सुजाताताईंचा अनुभव ऐकला. खूप जण आता भेटतात असेल की ज्यांना मणक्यांचे त्रास आहेत आणि त्यामुळे मला नाही करायला सांगितलं किंवा मला नाही करायचंय काही असं म्हणत असतात. पण खरोखर असे अनुभव ऐकले की आपल्या कॉल की त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाढतो आणि मग तो की यांचं झालंय, इतकं यांचं होतं आणि यांचं झालंय तर मग आपलं सुद्धा होणार आहे, हा एक विश्वास मनात येतो. अश्विनीच्या त्या मुलाला तर आपण नेहमी बघतो, म्हणजे कॉलवर असा मस्त बसलेला असतो आणि एकाग्रतेने ऐकत असतो. छोटी छोटी बरीच मुलं असतात, म्हणजे ह्या नेहमी म्हणत असतात की छोटे बच्चे कंपनीसाठी टाळ्या वाजवूया म्हणून. खरंच टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला म्हणजे एक पाहिजे असतं काय तर घरामध्ये प्रत्येकाला प्रेम हवं असतं आपल्या मुलांकडनं, किंवा एक मुलाला वाढवताना काही माहिती नसतं की पुढे जाऊन हा माझ्याकडे बघणार आहे की नाही आहे, असं काहीच नसतं. आणि त्यामुळे म्हणजे अर्थातच आई आहे त्यामुळे मुलांना खूप प्रेम करत राहते, वाट बघत राहते शेवटी शेवटी. तर तशा प्रकारची ही गोष्ट आहे. पण तरीही कोणीतरी मदत केल्यावर कसं जीवन सुखकर होतं ते आपल्याला बघायला मिळेल. तर आपल्याला वाटतं की म्हणजे रेशीम बंध असतात काही, आणि तो रेशीमबंध म्हटलं की आपल्याला किती नुसतं म्हणजे ऐकायला जितकं नाजूक नाव आहे ना, तितकंच त्याचे धागे पण माणसांच्या काळजाला अगदी घट्ट धरून ठेवणारे असतात. तर अशाच एका अदृश्य आणि अथांग रेशीम गंधाची कथा आपण बघतो की शहरातल्या एका मोठ्या वृद्धाश्रमाच्या बागेमध्ये 70 वर्षाच्या आनंदीबाई सुकलेली फुलं गोळा करत बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यामध्ये एक अनामिक शांतता आणि काहीशी आसव दाटलेली होती. आज मदर्स डे होता. आश्रमातल्या इतर वृद्धांना कोणी ना कोणीतरी भेटायला आलं होतं.
आणि आनंदीबाईंचे डोळे मात्र एकदम गेटकडे लागून राहिले होते. अजून त्यांना अपेक्षित व्यक्ती आली नव्हती. तर त्यांचा एकुलता एक मुलगा राहुल, तो 5 वर्षापूर्वी अमेरिकेला गेला. तो परतलाच नाही. सुरुवातीला येणारे त्याचे फोन हळूहळू कमी कमी झाले आणि नंतर तर फक्त महिन्याचे पैसे खात्यावरती जमा व्हायला लागले. आनंदीबाईंसाठी ते पैसे म्हणजे केवळ कागदाचे तुकडे होते. त्यांना खरं तर हवा होता तो फक्त त्यांच्या मुलाचा सहवास हवा होता आणि त्याची एक हाक त्यांना पुरेशी होती, आई म्हणून मारलेली. त्याच वेळी आश्रमाच्या गेटमधनं एक 25 वर्षाची मुलगी आत आली. मी त्यांचं गेटकडे लक्षच होतं आणि बघितलं की ते 25 वर्षाची मुलगी आत येतेय. आणि मग आल्यावर कळलं की म्हणजे त्यांच्याशी बोलली तेव्हा कळलं की तिचं नाव होतं कावेरी. तर कावेरी एका अनाथालयामध्ये लहानाची मोठी झालेली होती. तिला आई वडील काय असतात हे कधी माहितीच नव्हतं. ती एका संस्थेच्या माध्यमातनं वृद्धाश्रमामध्ये आजच्या दिवसाचं औचित्य साधून फुलं वाटायला आली. हातात फुलं घेऊन आली होती. हात जोडून प्रत्येकाला गुलाब देत देत ती आनंदीबाईंच्या जवळ आली. आनंदीबाईंचे ते शून्य डोळे आणि त्यांचे थरथरणारे हात हे पाहून तिचे पाय तिथेच थबकले. तिने प्रेमाने म्हटलं, अहो आजी, हे घ्या गुलाब. आनंदीबाईने तिच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातनं एक तप्त असा आसू घळघळून त्या गुलाबाच्या पाकळीवर पडला आणि त्यांनी कावेरीचा हात आपल्या हातात घेतला. तो स्पर्श त्यांना इतका ओळखीचा उबदार वाटला, म्हणजे कावेरीला, की तिच्या काळजात काहीतरी तुटल्यासारखं झालं. आनंदीबाईंचा आवाज दाटून आला. त्या म्हणाल्या, माझा राहुल पण असाच हात पकडायचा ग. पैसे पाठवतोय तो दर महिन्याला, पण या म्हाताऱ्या जीवाला पैशांची काय भूक ग. मला फक्त एकदा त्याने आई म्हणून मारलेली हाक ऐकायची आहे, त्याला भेटायचंय. हे ऐकून कावेरीच्या डोळ्यातही पाणी. जिने जन्मापासून कधी आई हा शब्द कुणासाठी वापरलाच नव्हता आणि तिच्या समोर आज एक अशी आई उभी होती की जिची कूस असू नये ती जगाच्या पाठीवर पोरकी झालेली होती. कावेरीने कसलाही विचार केला नाही आणि आनंदीबाईंच्या पायावर डोकं ठेवलं आणि गदगदलेल्या आवाजात ती म्हणाली, मला माहित नाही आरामाची जिंदगी काय असते, तर मला हे माहित आहे की आईच्या मायेची ऊब काय असते. जर तुमच्या मुलाने तुम्हाला अंतर दिलं असेल तर मला तुमची मुलगी म्हणून स्वीकारा ना आई. तिने त्यांना आई म्हटलं आणि आई हा शब्द कावेरीच्या मुखातनं ऐकल्याबरोबर आनंदीबाईंच्या शरीरात जणू प्राण परत आले. त्यांनी कावेरीला दोन्ही हातांनी अगदी आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. दोघींच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. एका आईला तिचं हरवलेलं मूल मिळालं होतं आणि एका अनाथ मुलीला या जगातली सगळ्यात सुरक्षित जागा म्हणजे आईची कूस ती मिळाली होती. दोघींमध्ये रक्ताचं नातं होतं का? नक्कीच नाही. पण त्या दोघींच्या मध्ये निर्माण झालेला हा बंध हा रक्ताच्या नात्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असा होता आणि घट्ट होता, पवित्र होता. राहुलने पाठवलेल्या पैशांनी जे सुख आनंदीबाईंना कधीच मिळालं नव्हतं, दिलेलं नव्हतं त्या पैशांनी कधी ते सुख कावेरीच्या एका मिठीने दिलं होतं. सत्य हेच आहे की नाती केवळ रक्तानेच जोडली जातात असं नाही. काही नाती हृदयाच्या सुराने जोडली जातात आणि हाच तो रेशीम बंध की जो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनाला जिवंत ठेवत असतो. हळूहळू काळाची पावलं पुढे पडत गेली आणि त्या भेटीने आनंदीबाईंच्या आयुष्यात एक नवं वलय निर्माण केलं. कावेरी आता केवळ एक ओळखीची मुलगी राहिलेली नव्हती, तर ती आनंदीबाईंच्या जगण्याचा आधारच बनलेली होती. दर रविवारी न चुकता कावेरी यायची वृद्धाश्रमामध्ये. कधी कधी हाताने बनवलेला डबा घेऊन यायची, कधी आनंदीबाईंच्या आवडीची फुलं घेऊन यायची. त्या आता बागेत एकट्या बसून कोणाची वाट नाही पाहायच्या, तर कावेरीच्या येण्याची मात्र आतुरतेने प्रतीक्षा करायच्या. त्या दोघींच्या मधला
हा रेशीम बंध आता खूप घट्ट झालेला होता. एक दिवशी पुन्हा एकदा राहुलचा व्हिडिओ कॉल आला. आनंदीबाईंनी फोन उचलला. नेहमीप्रमाणे राहुलच्या चेहऱ्यावर तोच व्यावसायिक कोरडेपणा होता. आई, पैसे पोचले का? आज ना खूप कामाचा व्याप आहे, लवकर फोन ठेवतो हा. आनंदीबाईंनी शांतपणे म्हटलं, हो बेटा, पैसे मिळाले. तू तुझी तुझी काळजी घे हा. पूर्वी याच फोनची त्या महिनाभर वाट बघत राहील. आज त्यांच्या मनात तशी कोणतीही खळबळ नव्हती. त्यांना जाणीव झाली की ज्या मुलाला त्यांनी जन्म दिला त्याच्याकडून त्यांना रक्ताची ओढ हवी होती, पण तो तर फक्त आपली जबाबदारीच पार पाडत होता. फोन संपला. आनंदीबाई खिडकीजवळ गेल्या आणि दाराकडे बघायला लागले. तेवढ्यात आलीच कावेरी. धावत धावत आली. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंद होता. तिने त्यांच्या हातात एक छोटस गुलाबाचं रोपटं दिलं आणि म्हणाली, आई बघ, आज मला माझ्या कामाच्या ठिकाणी ना खूप शाबासकी मिळाली आणि ही पहिली कमाई माझी. मी तुझ्यासाठीच खर्च केली. हे ऐकल्याबरोबर आनंदीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. रक्ताच्या नात्याने दिलेलं सुख फक्त आर्थिक होतं, पण मुलीने त्यांच्या मनातली रिकामी जागा आता ही प्रेमाने भरून काढलेली होती. आनंदीबाईंनी तिला जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावरचं चुंबन घेतलं. आता त्यांना राहुलच्या फोनची अपेक्षाच उरली नव्हती, कारण या जगाच्या गर्दीत कुणाचंही रक्ताचं नातं नसताना एक माणूस त्यांना मिळालं होतं की जे त्यांच्या अस्तित्वाची कदर करत होतं. रक्तापेक्षाही अधिक घट्ट आणि चिरंतन असा हा रेशीम बंध झालेला होता, ज्याने एका थकलेल्या जीवनाला पुन्हा एकदा जगण्याची उमेद दिली होती. काही महिने असेच सुखाचे गेले, पण वाढत्या वयामुळे आनंदीबाईंची तब्येत अचानक खूप खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. डॉक्टर म्हणाले की त्यांच्यावर उपचारांचा आणि मानसिक समाधानाचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे. त्यांना मानसिक समाधान हे मिळालं पाहिजे. कावेरीने एका क्षणाचाही विचार केला नाही. आपली नोकरी, सगळं आयुष्य बाजूला ठेवलं. दिवस रात्र आनंदीबाईंच्या खाटेजवळ काढायला सुरुवात केली. स्वतः उपाशी राहायची, पण आईला वेळेवर औषधं द्यायची, घास भरवायची, विसरत नव्हती अजिबात. आनंदीबाईंचे डोळे उघडले की त्यांना समोर फक्त आणि फक्त कावेरी दिसायची. तिच्या डोळ्यातली ती काळजी पाहून आनंदीबाईंच्याही काळजात अगदी गलबलून यायचं. त्यांनी कावेरीचा हात आपल्या थरथरत्या हातात घेतला आणि अत्यंत क्षीण आवाजात त्या म्हणाल्या, पोरी, माझ्या राहुलला एकदा फोन लाव ग, खूप इच्छा होते त्याला बघायची. कावेरीने रडत रडत राहुलला अमेरिकेमध्ये फोन लावला आणि अनेक वेळा रिंग केली, पण शेवटी म्हणजे खूप वेळा केल्यावर त्या राहुलने फोन उचलला. कावेरीने अत्यंत विनवणी केली आणि त्याला सांगितलं, दादा, आईची तब्येत ना खूप गंभीर आहे, ते तुमची वाट बघताय, प्लीज लवकर या. पण राहुल अत्यंत विमनस्क स्वरामध्ये म्हणाला, मला इथे ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे, मी आता लगेच तर काही येऊ शकत नाही. मी तिथल्या मोठ्या डॉक्टरांची काय जी फी असेल, जे काय पैसे लागत असेल, त्याची सगळी सोय करतो, तुम्ही मात्र काळजी घ्या आईची. आणि फोन कट झाला. तो फोन स्पीकरवर असल्यामुळे राहुलचे ते शब्द आनंदीबाईंच्या कानांवर पडले. त्यांच्या डोळ्यातनं अश्रूंची धार वाहायला लागली, पण त्या अश्रूंसोबतच राहुल बद्दलची सगळी आस, सगळ्या अपेक्षा कायमच्या संपल्या. त्यांच्या मनात एक मोठा बदल झाला. त्यांनी अत्यंत कष्टाने आपला तो थरथरणारा हात उचलला आणि कावेरीच्या ओल्या गालावर ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर आता कोणतीही खंत नव्हती, उलट एक अथांग शांतता आणि एक वेगळाच निर्धार होता. त्या कावेरीकडे बघत म्हणाल्या, पोरी, आजपर्यंत मी चुकीच्या ठिकाणी माझं सुख शोधत होते ग. मला जन्म देणारी आई म्हणायचं भाग्य लाभलं, पण खऱ्या आईपणाची सुख दुःख काय असते ना, मला तुझ्यामुळे कळलं ग. मला आता कोणत्याही राहुलची गरज नाही, कारण माझी खरी मुलगी माझ्या पाठीशी उभी आहे. हे शब्द बोलताना आनंदीबाईंच्या डोळ्यामध्ये एक नवी चमक होती. कावेरीने रडत रडत आपलं डोकं आनंदीबाईंच्या छातीवर ठेवलं आणि आनंदीबाईंनी तिला दोन्ही हातांनी घट्ट कवेत घेतलं.
या भावनिक सुखाचा आणि कावेरीच्या अहोरात्र सेवेचा असा काही चमत्कार झाला की आनंदीबाईंची तब्येत हळूहळू सुधारायला लागली. काही दिवसातच त्या बऱ्या झाल्या आणि रुग्णालयातनं बाहेर आल्या. पण आता त्या वृद्धाश्रमात परत गेल्या नाही. कावेरीने आपल्या छोट्याशा घरात आनंदीबाईंना मोठ्या अभिमानाने आणि हक्काने गृहप्रवेश करून दिला. आणि दोघींमधल्या रक्ताचं नातं तिथंच मागे सुटलं होतं. आणि खरं नातं हे निर्माण झालेलं होतं. कावेरीच्या त्या छोट्याशा भाड्याच्या घरामध्ये का आनंदीबाईंच्या रूपाने खऱ्या अर्थाने लक्ष्मी आली होती. सुरुवातीचे काही दिवस अत्यंत आनंदाचे गेले, पण वास्तव कधीच पण स्वप्नाळू नसतं. 2 खोल्यांच्या त्या घरामध्ये सुखासोबतच मध्यमवयीन जगण्याचं वास्तववादी संघर्षही आलेच सोबतीला, येतातच सगळ्यांच्या. तसे आले त्यांनाही. कावेरीने आनंदीबाईंच्या आजारपणात खूप सुट्ट्या घेतल्यामुळे तिची नोकरी धोक्यात आलेली होती. आणि दुसरीकडे आनंदीबाईंच्या नियमित औषधांचा खर्च हा वाढत पण चालला होता. पण या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा त्या दोघींनी एकमेकींचा हात अजिबात सोडला नाही. आनंदीबाईंना आता घरात रिकामं बसणं अजिबात मंजूर नव्हतं. वय झालं तरी त्यांच्या हाताला अन्नपूर्णेची चव होती. त्यांनी कावेरीला धीर दिला, म्हटलं, पोरी, जोवर या म्हातारीच्या हातात बळ आहे ना, तोवर तू एकटी कष्ट करणार नाहीयेस. आनंदीबाईंनी घरातनं डबे बनवण्याचा एक छोटासा व्यवसाय चालू केला. सुरुवातीला आजूबाजूच्या 2-4 लोकांनी डबे लावले, पण आनंदीबाईंची ती घरगुती चव, त्यांच्या तिथे अन्नपूर्णेचा त्यांचा हात, त्यामुळे हळूहळू डब्यांची संख्या वाढायला लागली. कावेरी सकाळी ऑफिसला जाताना डब्यांची डिलिव्हरी करायचं काम मॅनेज करायचं, आणि संध्याकाळी आलं की भाजी आणणं, हिशोब ठेवणं या ताईला मदत करायची. दिवस रात्री सारखे धावत होते. आणि ह्या कष्टामध्ये या दोघींचं नातं चांगलंच प्रगल्भ होत चाललं होतं. तिथे कोणती अतिशयोक्ती नव्हती. कधी भाजी करत पाहायची, कधी पैशांची ओढाताण व्हायची, कधी थकल्यामुळे किरकोळ असे मतभेद पण दोघींमध्ये व्हायचे. पण प्रत्येक दिवसाचा शेवट एकमेकींना प्रेमाने घास भरवण्यात आणि उशीवर डोकं ठेवून सुखदुःखाच्या गप्पा मारण्यातच व्हायचं. दरम्यान अमेरिकेतनं राहुलचे पैसे पाठवण्याचे मेसेज येतच राहिले की पैसे पाठवलेत वगैरे. पण आनंदीबाईंनी ते पैसे बँक खात्यावरनं कधी काढलेच नाही. त्यांनी त्यांना एक साधा मेसेज केला, बाळा, तुझे पैसे ना बँकेत सुरक्षित आहेत. मला त्याची आता गरज नाहीये. तू तुझा सांभाळ कर पोरा. या एका मेसेजमध्ये कोणताही राग नव्हता, तर फक्त एक शांत वास्तव स्वीकारलंय आता याची जाणीव होती. बघता बघता 1 वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. आनंदीबाईंच्या डब्यांच्या व्यवसायालाही आता चांगला नफा मिळायला लागला आणि कावेरीलाही ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं होतं. एक दिवशी संध्याकाळी कामावरनं थकलेली कावेरी घरात आली, तेव्हा आनंदीबाईंनी तिच्या हातात